म्हणजे अजून शिक्षा व्हायला हवी आहे का? मग पळा बरं. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम. म्हणजे अजून शिक्षा व्हायला हवी आहे का? मग पळा बरं. माझ्या मरणावर टपली होय का भावाने? मुलीला सगळी चाची चवच घालवली माझी. काय झालं असेल? विमानाला धडकून कुठेतरी गेलं असेल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे श्रुतिका मागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रंभ या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आहे 2 फेब्रुवारी आणि सिद्धांतचा बर्थडे आणि संडे पण आहे. सो विचार केला थोडं मूवी बघून येऊया म्हणून आम्ही आलेलो आहोत मूवीला. सो आता इंटरवल झालेला आहे आणि इंटरवलपर्यंत खूप छान मूवी आहे. आम्ही आलेलो आहोत देवाचं घर, मुक्कामपोस्ट देवाचं घर आहे मूवी बघायला. आतापर्यंत खूप छान चालला आहे मूवी. आता बघूया सेकंड हाफमध्ये कसा आहे. सो स्टे ट्यून. काय हो झाला असा जीप घसरत कशी काय चालली? अजून सवा अकरा झाले. नाही इकडे तुमच्या व्हिडिओ चालू झालेला आहे. शांतता. जरा ते मध्ये आहे ना, इकडे ना जरा स्टॉप करा. बस ना. अजून काय इकडे बघा, चेहरे दाखवा. पप्पा काय बोलले? एकदा बोलले की सांगतो हे खावा. लागलाय ना. मला खायला देतो काय? आम्ही पाऊस करतो. या काठी करून दे. हे आले दुसरी. म्हातारी काय ना याला काय आहे? ती पण बाय कशी धावते. जा करा करा, तुम्ही करा. जा झाला. ही बाई काय काठी मला कुठे दाखवते? बरोबर टाकून काय द्यायची? आई इकडे बघ. माई बघ. माहिती तिकडे बघ. माहिती तिकडे बघ. हा माई बघ. चालू करा. फोटो पण काढत आहे ना. बस बस नको ते हे नको. साखरभात झाली. ओ कॅडबरी ठेवायची. साखर काय ठेवली? जा ती ताट बघ पकडे. घाबरायचं नाही. त्रिशा इकडे बघ. त्रिशा हो तुम्ही पण त्यांना नाही लावायला सांगायचं. कुंकू एकदा लावलं तर उद्या तांदूळ लावायला सांगायचं. हळद मिक्स झाले ते सगळं. थांबा घरचे आता नाव पण घ्या. तुम्ही दोघं सांगायचं. ए नाही ते इथे मी बोलणार. भक्ती बाजूला. हो इकडे बघा. कोणालाच नाही द्यायचे. मिस केलं. हा बस. आला फोटो आलाय. फोटो आला बघितला. उद्या युट्यूबला फेमस. बघा पण अशी चाली गे ना. काय झालं या तुमच्या डोक्याचे काढायला पाहिजे होते. सगळं मिक्स आहे. स्टॉप करा. 2
ही मॅडम पहिली पुढे. आता बाजूला तिकडून बाजूला तुम्ही नंतर ते केकवर पडणार नाही ते. चला 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 हे जावा तुम्ही या पोरे. हो तुम्ही या, तुम्ही इकडे या. ते त्यांना पाठव इकडे. तुम्ही जावा. त्यांचा बर्थडे होता ना इकडे. कापाने दोघांनी जावा. नाही नाही जावा. आहो, या आता. जोड्याने काय अॅनिव्हर्सरी नाही आमची. मेन म्हणजे ह्या होत्या. या ना तुम्ही. या ना. या इथे चला. या इकडे. या. जावा जावा ना काय होतं. तुम्ही उभे राहा ना. ओ तुम्ही उभे राहा ना. हा आणि हॅपी बर्थडे बोला परत. घ्या घ्या. हॅपी बर्थडे फुका फुका. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे सिद्धांत. असे हात लावतात तुझं काय सकाळी पूजेला बसलेले. त्यांना पण थोडं थोडं दे पोरींना. गालाला लावतात. मोठा आहे यांनी बघा. हा तुम्ही तुमचा काम बसतो. बाबू थोडा. बाबू थोडा इकडे बघ इकडे. थोडा घे एकदम. ते थोडा काही पुरला पाहिजे आम्हाला. एकदम थोडा. पुरेल पुरेल. हा या. इकडे बघ भक्ती. बोट सरळ कर. हा बोट सरळ. हा इकडे इकडे तुला बोलत आहे. तुला बोल. गाला लावलं बरोबर यांना समजतं मुलांना. हा घेते. काय बोलताय. हा घे. तू पण घे. थोडं थोडं आधी जाता नंतर भेटेल. सगळ्यांमध्ये असतात. परवाच भक्तीच होती ना माईच्या बर्थडेला. इकडे बघ. इकडे बघ. थांब थांब तू पण घे. आता हे बायको आहे. आता बायको. शेवटला बायको. फोटो पण मारा. थांबा थांबा थांबा. ए सोनल थांबा. हा घे. इकडे इकडे. बडबड्याचा भाव आलेला होता. तुला भाव दोघं जण झाले. दिवस संपायला आलेला आहे आता आणि छान आम्ही गेलो पिक्चरला. पिक्चर मुक्कामपूर देवाचं घर हे पिक्चर आम्ही बघून आलो आणि खूप छान मूवी आहे. मराठीमध्ये आजकाल खूप छान छान मूवीज यायला लागले आणि नक्की मस्ट वॉच मूवी आहे. त्या मूवीमध्ये की अशी स्टोरी आहे की एक फौजी असतात आणि ते म्हणजे देशासाठी शहीद होतात आणि त्यांच्या मुलीच त्यांच्या मायरा वायकुलची चालू केलं का मायरा वायकुलची म्हणजे मायरा वायकुल त्याच्यामध्ये चाइल्ड ॲक्टर आहे आणि खूप छान मूवी आहे. तिची ॲक्टिंग बघाल तर बापरे. ॲक्च्युली आणि तिचं मी असं म्हणजे तिला यूट्यूबला पण फॉलो करतो तर नवइंजल वर्ल्डच्या व्लॉगमध्ये मी बघितलेलं. ॲक्च्युली ह्या पिक्चरचं मला कळलंच नवइंजल वर्ल्डमधून की असा मूवी येतोय. त्यामुळे मी आज सिद्धांतच्या बड्डेच्या निमित्ताने त्याला सकाळपासून मागे लागलेली चल मूवी बघूया. त्याला मी बोलली पण नव्हती की पिक्चरची स्टोरी काय. तर तो पण असं टंगळमंगळ करत होता की त्याला एवढा इंटरेस्ट नव्हता यायला मूवीला. मी म्हणले चल कारण की मला माहिती होतं की बघितल्यावर ते आवडेल ह्याला. तर गेलो पिक्चर बघायला आणि मूवी बघताना स्टार्ट टू एंड असं होतं ना की डोळ्यामध्ये पाणीच असतं आपल्या. एवढा भारी पिक्चर आहे ना आणि खूप छान स्टोरी दाखवली आहे. ते त्या मुलीचे मायरा वायकुल जिजा नाव आहे त्याच्यामध्ये तिचं. त्या जिजाचे वडील देशासाठी शहीद होतात आणि मग ती पूर्ण मूवीमध्ये असं दाखवलं की ती तिच्या वडिलांना इतकी मिस करते आणि वडिलांना पत्र वगैरे लिहितात. पण म्हणजे आता मी पूर्ण स्टोरी नाही सांगणार. तुम्ही जाऊन नक्की मूवी बघा. इतका छान मूवी आहे ना इतका की तुम्हाला असं वाटणारच नाही की हा मूवी कशाला बघायला गेलो वेस्ट ऑफ मनी वगैरे असं काहीच नाही. एकदम छान मूवी आहे. पैसा वसूल मूवी आहे आणि नक्की नक्की मस्ट वॉच आहे. जा
असं होणारच नाही की तो मूवी तुम्ही बघितलात आणि तुमच्या डोळ्यात पाणी नाही येणार. एक वडील आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे असतात ते त्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. किती म्हणजे जेव्हा आपण मूवी बघतो ना तेव्हा आपल्या वडिलांची आपल्याला आठवण येते. आणि जो असा आपला पार्टनर असतो तो आपल्या मुलांचे वडील म्हणून असावेत कायम, ते अशी फिलिंग येते. म्हणजे मला तर तशीच आलेली. आणि माझ्या वडिलांची आठवण येत होती मला. परत ॲज अ सिद्धांतच्या साईडने सासऱ्यांची आठवण येत होती. म्हणजे असं असतं ना की वडील म्हणून असं किती महत्त्वाचे आहेत आयुष्यामध्ये हे फील होतं त्या मूवीमध्ये. खूप मस्त मूवी आहे, नक्की बघा. आणि तो खूप छान. आणि बड्डे सेलिब्रेशन तर तुम्ही बघितलेलंच आहे. सो असा आमचा छान एक्सपिरियन्स होता आजच्या मूवीचा. आणि मूवीचं पुन्हा एकदा नाव सांगते, मराठी मूवी मुक्काम पोस्ट देवाचं घर, मायरा वायकूळची मूवी आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. आणि स्वाचा दिवस खूप छान होता. आणि पुन्हा हे छोटंसं डेकोरेशन करण्याचा मी प्रयत्न केला आहे. जास्त काहीच नाही आहे या डेकोरेशनमध्ये, पण एक स्पेशल फील होतं थोडं डेकोरेशन वगैरे करून. त्याच्यामुळे मी थोडंसं एकदम छोटंसं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि परत अजून एक बोलायचं होतं की आपले व्हिडिओज बघतात. म्हणजे मी यूट्यूबमधून म्हणजे जेव्हा यूट्यूबचं मी YT स्टुडिओला बघत होते तेव्हा असं दिसलं की 60% लोक जे सबस्क्रायबर आहेत ते बघतात आणि 40% लोक बघतात पण सबस्क्राईब नाही करत आहेत. सो 40% डेटा असं होतं की अनसबस्क्राईब म्हणजे आपले फॉलोअर्स नाही आहेत त्यांनी बघतात व्हिडिओ, पण बघतायत फॉलो पण सबस्क्राईब पण करा. आणि जेव्हा व्हिडिओ बघता विनंती आहे की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघता तेव्हा कमेंट करा, लाईक करा, शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर. आणि कमेंट तर नक्कीच करा. कमेंट केल्याने काय होतं, कमेंट आणि सबस्क्राईब केल्याने काय होतं की यूट्यूबला कळतं की त्यांचे छान व्हिडिओ आहेत. तर यूट्यूब पण थोडं ते व्हिडिओ पुढे नेण्यासाठी आपल्याला मदत करतं. जे लोक बघतायत त्यांनी तरी ॲटलिस्ट म्हणजे विनंती आहे की त्यांनी तरी कमेंट करा, लाईक करा, म्हणजे यूट्यूब माझ्या व्हिडिओला प्रमोट करेल. आणि जे व्हिडिओ बघतायत माझे त्यांना खरंच खूप खूप थँक्यू. येतात व्ह्यूज आणि मी पण चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आहे. सो जे लोक व्हिडिओ बघतायत त्यांना खरंच थँक्यू. आणि मी नेहमी बोलत आले की सजेशन्स द्या तुमचे काय असतील तर. आता माझी एक बहीण आहे, काकांची मुलगी पूजा म्हणून, ती मला नेहमी सांगत राहते की ताई हे व्हिडिओ बनव, ते व्हिडिओ बनव. तसं मी तिला विचारत राहते आयडिया. तर ती म्हणजे असं मला आवडेल कोणी सजेशन दिलं तर, आणि मी तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. सो आजचा दिवस खूप छान होता. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर. त्याला संडे आला त्याच्यामुळे बड्डे पण छान सेलिब्रेट झाला. आय होप त्याने एन्जॉय केला असेल बड्डे. आणि मस्त दिवस गेला. म्हणजे काही मोठं नाही केलं, छोट्या छोट्याच गोष्टी केल्या. पण ते कसं छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद असतो. असं काही नाही की बाहेरच गेल्यावरती आनंद आहे. पण घरी मला असं आवडतो की घरी बड्डे केलेला, पण माझ्या बड्डेला असं होतं की सिद्धांताचं आपण बाहेरच जाऊया. मग बाहेर गेल्याने काय होतं की ते एकट्यामध्येच होतं बड्डे. बॅक कॅमेरामध्ये सिद्धांत आहे, त्याला पण सांगते की बाहेर गेल्यावरती काय होतं की आपण दोघंच. आणि आता कसं फॅमिली असतात, फॅमिली तरी कोणच नव्हतं, समीर पण नाही. आणि माझं इतकं पहिला काय करण्याचं डेकोरेशनचं वगैरे प्लॅन नव्हता. अचानक माझ्या डोक्यात आलं की थोडंसं डेकोरेशन करूया, म्हणून मी केलं. नाही तर माझ्या मम्मीला वगैरे पण बोलवलं नाही, ते लोक पण जवळ राहतात. किरणला वगैरे म्हणजे भाऊ वगैरे बोलत की काय करणार, म्हटलं काय प्लॅन नाही आहे असं. पण तरी पण नंतर मग डेकोरेशन वगैरे केलं थोडंसं. नंतर सिद्धांतने मिस केलं मम्मीला वगैरे, किरण वगैरे बोललं की बोलवायला पाहिजे होतं, पण असं काय प्लॅन नव्हता. म्हणून मग काय म्हटलं की नको आता. आणि पप्पा नाही आहेत, समीर नाही आहे, तर आम्ही म्हटलं की ते लोक. आणि समीर गेलाय गावी. आणि सिद्धांत पण चाललेलं की गावी गेलो असतं तर आई वगैरे यांच्यासोबत बड्डे सेलिब्रेट केला असता. त्याचं तसं चाललेलं आहे. म्हणजे तसं पण चाललं असतं कधीतरी, त्याचे आई वडील वगैरे गावी असतात तर त्यांच्यासोबत पण सेलिब्रेट केलं असतं तर चाललं असतं. माझं असं काय नव्हतं की माझ्याबरोबर कर वगैरे. पण ठीक आहे. आणि आता पार्टीचं म्हणजे घरी फॅमिलीसोबत लंच घरी नंतर असं झालं की समीर पण नाही आहे, पप्पा पण गावी गेले. तर म्हणलं सगळे असले की करू एकत्र असं. समीर पण आता 2 दिवसापासून नाही आहे, तर आम्हाला असं झालेलं की खाली खाली करमत नाही, म्हणजे सवय झालेली आहे. सो खूप छान गेला बड्डे सेलिब्रेशन. त्यातल्या त्यात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप छान केलं आम्ही. सो थँक्यू सो मच. आणि खूप लोकांनी सिद्धांतला व्हॉट्सअपला वगैरे फेसबुकला विश केले, त्यांचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि ह्या व्हिडिओच्या खाली पण सिद्धांतला विश करून जा. आणि खूप मेसेज आले माझ्या फ्रेंड्सचे, नातेवाईकांचे वगैरे सिद्धांतसाठी
जसं झालं बर्थडे त्याचा आणि माझ्या पण व्हॉट्सॲपमध्ये इतके मेसेज सिद्धांसाठी होते हॅपी बर्थडे. तर त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. हसत राहा, खुश राहा आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा.